तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट नंबर 9 जी आहे बघा आपली कंबाईन परीक्षेसाठीची. तर टेस्ट नंबर 9 यासाठी यामधले हिस्ट्री या विषयाचे, इतिहास या विषयामधले जे प्रश्न आहेत त्यांचं डिस्कशन आज आपण बघणार आहोत. तर पहिला प्रश्न बघा, योग्य जोड्या लावा. ही जी नावं सगळे दिसत आहेत ना बघा तुम्हाला, नजूबाई गावित, सुखदेव बाबूराव उईके, पांडुरंग ढवळा साबळे आणि महादेव गोपाळ कडू अशी नावं दिली आहेत बघा. आणि पुढे संघटना दिल्यात बघा. महाराष्ट्रातील किंवा आदिवासी चळवळ जी आहे बघा, आपल्या सिलेबसचा जो भाग आहे त्या संदर्भात हा प्रश्न विचारलाय बघा. आता नजूबाई गावित जे बघा, तर तुम्हाला काही जरी माहित नसलं तरी श्रमिक महिला संघ, बाकी सगळी नावं बघा तुम्ही म्हणजे गेस करू शकत होता तुम्ही. एकला अ म्हणजे अ चं एक उत्तर बघा असलेलं, हे दोन्ही ऑप्शन जे आहेत बघा ते रॉंग ठरून जातात बघा. मग आता तुम्ही एक नाही तर 3 या दोन्हीमध्ये तुम्ही गेस करू शकत होता. त्यामुळे जर तुम्हाला माहित असतं सुखदेव बाबूराव उईके जे आहेत बघा, त्यांचं जंगल बचाव मानव बचाव अशा पद्धतीचे एक आंदोलन किंवा अशा पद्धतीची एक संघटना स्थापन त्यांनी केलेलं तुम्हाला दिसून येईल. त्यामुळं ब चं 3 म्हणजे पहिल्याचा आन्सर लगेच तुम्हाला येऊन जात आहे. तरी तुम्ही लक्षात घ्या की पांडुरंग ढवळा साबळे हा स्टेट बोर्डमधनं डायरेक्ट दिले बघा याच्याबद्दल माहिती. आणि स्टेट बोर्ड एक स्टँडर्ड सोर्स राहतो, त्यामुळे तुम्हाला माहितीसाठी हा प्रश्न दिलेला आहे. पांडुरंग ढवळा साबळे यांनी ओम आदिवासी सेवा संघाची स्थापना केली तुम्हाला दिसून येईल. आणि महादेव गोपाळ कडू हे जे आहेत बघा ते ठाणे जिल्हा आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे आदिवासींच्या शिक्षणाच्या रिलेटेड काम यांचं केलेलं तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, याच रिलेटेड बघा बाकीचे पण अजून आदिवासी चळवळीमध्ये जे काही काम आहेत बघा, तर ते तुम्ही करणं अपेक्षित आहे बघा. आता दुसरा प्रश्न जो आहे बघा, खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. आणि गोपाळ बाबा वलंकर, किसन फागुजी बनसोडे बरेचशी नाव आहेत बघा, गणेश अक्काजी गवई आहेत, हे सगळे आंबेडकर पूर्व जे दलित मुवमेंट होऊन गेले बघा, याच्यावर पण आयोगाने बऱ्याचशा वेळा प्रश्न विचारलेले तुम्हाला दिसून येतील. आणि त्याच रिलेटेड हा प्रश्न तुम्हाला दिसून येईल बघा. आता याच्यामध्ये काय बघा, चुकीचे विधान तुम्हाला ओळखायला लावले ते पण आधी बघत चला. आता गोपाळ बाबा वलंकर यांनी अनार्य दोष परिहारक संस्था स्थापन केली. अनार्य दोष परिहारक संस्था, तर एकदम बरोबर आहे बघा. किसन फागोजी बनसोडे यांनी सन्मानबोधक निराश्रित समाज याची स्थापना केली दिसून येईल. हे सगळेच बघा ते दिसत आहेत बघा, गोपाळ बाबा वलंकर, शिवराम जानबा कांबळे, किसन फागोजी बनसोडे, हे सगळे आंबेडकर पूर्व जी दलित चळवळ आहे, हे आंबेडकर पूर्व दलित चळवळीमध्ये यांचं मोठं योगदान तुम्हाला दिसून येईल. आणि शिवराम जानबा कांबळे यांची शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज म्हणजे कोणते बघा इतिहासातले व्यक्तिमत्व आणि त्यांनी स्थापन केलेल्या म्हणजे दलित चळवळीसाठी काय काय काम केले हे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्हाला एक 3 स्टेटमेंट बरोबर आहेत बघा. जे 4थं स्टेटमेंट आहे बघा, डिप्रेस क्लास मिशन या संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. तर हे विधान चुकीचं होऊन जातं बघा, कारण तुम्हाला माहित असेल की ही जी संघटना आहे बघा, डिप्रेस क्लास मिशन, याची स्थापना हे विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. विठ्ठल रामजी शिंदे सुद्धा तुम्हाला माहित असेल की आंबेडकर पूर्वच जे काय दलित चळवळ आहे, तर त्या दलित चळवळीमध्ये यांचं काम तुम्हाला दिसून येतं. ठीक आहे, तर 4थं विधान जे होतं ते चुकीचं होतं. तुम्हाला एक रिव्हिजन पण आणि तुम्हाला एक ॲनालिसिस करायला किंवा स्टेटमेंट फॉर्ममध्ये माहिती मिळावी म्हणून पण देखील हे स्टेटमेंट टाकलेलं आहे बघा. तसंच तिसरा जो प्रश्न आहे बघा, तुम्ही बघू शकता की भारतीय राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम जे बघा, नॅशनल सॉन्ग, नॅशनल अँथम नाही तर नॅशनल सॉन्ग जे आहे आपलं, ते वंदे मातरम गीत जेव्हा प्रथम गायलं गेलं, ते काँग्रेसच्या एका सेशनमध्ये गायलं गेलं होतं, तर ते कोणतं सेशन होतं असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर माहिती आहे का बरं तुम्हाला याचं उत्तर? आता 1895चं जे सेशन होतं बघा, 1895चं, तर ते सेशन कुठं झालं होतं माहिती आहे का? तर 1895चं सेशन हे पुण्यामध्ये झालेलं सेशन आहे बघा. पुण्यामध्ये झालेलं 9वं सेशन जे आहे बघा, ते तुम्हाला काय दिसून येईल, 11वं सेशन जे आहे ते तुम्हाला दिसून येईल की हे पुण्यातलं सेशन होतं बघा. तर ते पुण्यामधलं सेशन आहे. आणि त्या सेशनमध्ये तुम्हाला माहीत असेल की टिळक आणि रानडेंचा वाद तुम्हाला माहिती असेल, आणि त्याचनंतर मग डेक्कन सभा स्थापन केली. हे उत्तर नाही, याचं मी एक्सप्लेनेशन देतोय. उत्तर जे आहे बघा ते 1896चं जे सेशन आहे बघा,
1896चं. ह्या रहमतुल्ला सयानी जे आहेत, रहमतुल्ला सयानी जे आहेत बघा, हे जे अध्यक्षस्थानी होतं आणि ह्या 1896च्या सेशनमध्ये हे वंदे मातरम पहिल्यांदा गायलं गेलं. आणि 1911, आता इथं जे ऑप्शन दिलाय मुद्दाम, हे 1911च्या सेशनला नॅशनल अँथम जनगण मन जे आहे बघा आपलं, ते 1911च्या सेशनमध्ये गायलं गेलेलं तुम्हाला दिसून येईल. ओके. 1905 तर तुम्हाला माहिती आहे गोपाळकृष्ण गोखले जे आहेत बघा, ते इथं अध्यक्षपदी होते. नंतर 1906 मध्ये तुम्ही बघू शकता की दादाभाई नौरोजी, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया ज्यांना म्हणतो आपण, भीष्म पितामह, ज्यांनी इकॉनॉमिक क्रिटिक केलं, तर त्यांचं 1906ला सेशन तुम्हाला दिसून. 1907ला तुम्हाला माहिती असेल की राजबिहारी घोषदे, जे सुरत स्प्लिट ज्याला म्हणतो आपण, की सुरतमध्ये जे जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाली ती सुरत स्प्लिटमध्ये. म्हणजे याचं जे योग्य उत्तर आहे बघा ते काय आहे, 1896चं सेशन जे आहे काँग्रेसचं, त्याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम गायलेलं पहिल्यांदा दिसून येईल. आता पुढचा जो प्रश्न आहे बघा, तो ब्रिटिश काळातील शिक्षण विकासासंदर्भात, म्हणजे शिक्षणाचा जो विकास आहे, शिक्षणाचा विकास आणि वृत्तपत्रांचा विकास, हे देखील आपल्याला आयोगाने वारंवार याच्यावर प्रश्न विचारले आहेत बघा. तर त्या संदर्भात पुढील आयोगांचा घटनाच्या क्रमानुसार क्रम लावायला तुम्हाला सांगितलंय बघा. आणि वेगवेगळे आयोग तुम्हाला दिले, हार्टोग कमिशन आहे, सॅडलर कमिशन आहे, किंवा वुडचा खलिता, वुड्स डिस्पॅच आपण ज्याला म्हणतो, हंटर कमिशन आहे बघा. हंटर कमिशन शिक्षणाच्या संदर्भात पण आहे बघा. आणि नंतर कायच्या संदर्भात माहिती आहे का तुम्हाला, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळेस बघा हंटर ते वेगळे बघा. हे हंटर कमिशन जे आहे बघा ते शिक्षणाच्या संदर्भात होतं. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की महात्मा ज्योतिराव फुले यांनी साक्ष दिलेली तुम्हाला दिसून येईल. पंडित रमाबाईंनी पण साक्ष दिलेली होती. 1882 मध्ये आलेलं बघा आयोग होता. वुडचा खलिता जो आहे बघा 1854 मध्ये, 53-54 मध्ये हा वुड्स डिस्पॅच 54 मध्ये तुम्हाला दिसून येतो की वुड्स डिस्पॅच जो आहे तो होता बघा. सॅडलर आयोग आणि हार्टोग आयोग. आता हार्टोग आयोग कधी आहे तुम्हाला माहिती आहे का बरं, 1929 ला आला होता बघा. आणि 1917 मध्ये सॅडलर कमिशन आलेलं तुम्हाला दिसून येतं. तर घटना क्रमे लावायचा म्हणलं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की वुडचा खलिता जो आहे क 1 नंबरला आला पाहिजे, म्हणजे हे आन्सर डायरेक्ट रॉंग होऊन जातं बघा. आणि क नंतर ड, क नंतर ऑब्व्हियसली ब नसलं म्हणजे इथं नसणार आहे, त्यामुळं आन्सर नंबर 4 जे आहे बघा तुम्ही बघू शकता क ड ब आणि अ 54, 82, 1917 आणि 1929 म्हणजे एकदम बरोबर क्रम तुम्हाला लागतोय. याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे कमिशन आहेत बघा. इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट होता बघा, लॉर्ड कर्झनच्या काळात आलेला, भारतीय विद्यापीठांवर कंट्रोल करण्यासाठी केलेला होता बघा. त्याच्या आधी तुम्हाला लॉर्ड मॅकॅले कमिटी दिसून येते बघा. म्हणजे 1781 पासून हा प्रवास सुरू झाला होता बघा. कलकत्ता मद्रासा, नंतर संस्कृत कॉलेज जे बघा बनारसमध्ये जोनाथन डंकन यांनी, नंतर फोर्ट कॉलेज होतं, पुना कॉलेज होतं. अशा सगळ्या इन्स्टिट्यूशन बघणं या अनुषंगाने शिक्षणाच्या विकासामध्ये ते देखील गरजेचं आहे आणि ते तुम्ही बघावं अशी अपेक्षा आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे, पुढील विधानांपैकी अयोग्य विधान कोणतं ते तुम्हाला ओळखायचं आहे बघा. आता अयोग्य विधान ओळखा याच्यामध्ये बघा, रंगो बापूजी गुप्ते यांनी कोल्हापूरचे छत्रपती यांची गेलेली गादी परत मिळवण्यासाठी काय केलंय तर ब्रिटिश शासनाविरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला असं एक स्टेटमेंट दिले. त्यानंतर सेवाराम घिसाडी यांनी खानदेशातील भिल्लांना एकत्र, म्हणजे भिल्लांचं बंड आणि सेवाराम घिसाडी हे जे आहेत बघा ते जे खानदेशात भिल्लांची संख्या प्रामुख्याने तुम्हाला जास्त दिसून येते. आणि तिथं सेवाराम घिसाडी यांनी मला वाटतं आयोगाने एकदा प्रश्न पण विचारून दिलेला आहे याच्यावर. तर ब्रिटिश शासनाविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न केला, हे एकदम बरोबर आहे बघा. कोळ्यांचा उठावामध्ये रघु आणि बापू भांगडिया, ह्याच्या आधी रामजी भांगडिया यांनी देखील सुरुवातीच्या काळात उठाव केलाय, नंतरच्या काळात रघु आणि बापू भांगडिया यांनी केलाय, त्यामुळे हे पण बरोबर येते बघा. आणि उमाजी नाईकांनी ब्रिटिशांविरुद्ध पुणे नगर, मी तुम्हाला दिसून येईल की उमाजी नाईकांचं जे कार्यक्षेत्र होतं ते प्रामुख्याने पुणे नगर या भागात जास्त पद्धतीने दिसून येतो, तिथं उठाव केला, त्यामुळे हे पण स्टेटमेंट बरोबर आहे बघा. आता रंगो बापूजी गुप्ते यांनी देखील ब्रिटिश शासनाविरुद्ध उठाव केलाय बघा, पण ते कोल्हापूरचे छत्रपतींची गादी वाचवण्यासाठी केलाय का बरं, म्हणजे परत गेलेली मिळवण्यासाठी केलाय का, तर नाही. तर सातारचे जे आहेत बघा प्रतापसिंह महाराज, तर त्या प्रतापसिंह महाराजांची गादी परत मिळवण्यासाठी हा प्रयत्न केला नाही, म्हणजे फक्त एका तुम्हाला संस्थानावरनं ते नाव बदललं होतं बघा. म्हणजे छत्रपतींचीच गादी परत मिळवली, पण ते सातारचे छत्रपती जे आहेत बघा
त्यांची गादी परत मिळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता. आता पुढचा प्रश्न येतो बघा, मुळशी सत्याग्रहावर आधारित आहे. आता मुळशीचा जो सत्याग्रह आहे तो मुळशी सत्याग्रह म्हणले की पहिल्यांदा तुमच्या डोक्यात काय येतं की महादेव पांडुरंग बापट म्हणजे सेनापती बापट जे आहेत बघा. ते सेनापती बापट म्हणले की तुम्हाला माहित असेल की टाटांचा तो प्रोजेक्ट आणि त्याविरुद्ध केलेला मुळशी सत्याग्रह आणि त्यांना झालेली जेल वगैरे सेनापती बापटांना हे माहीत असेल. पण मुळशी सत्याग्रहाचे जे पहिले सत्याग्रही आहेत ना बघा ते शंकरराव देव आहेत हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न होता बघा. जर माहीत असेल उत्तर तरच तुम्ही उत्तर देऊ शकता. पण तुमच्या एक मुळशी सत्याग्रहाच्या अनुषंगाने एक एक्स्ट्रा माहिती तुम्हाला असली पाहिजे म्हणून तुम्हाला म्हणजे स्टेट बोर्डमध्ये पण दिलेलं आहे. शंकरराव देव जे आहेत जे परत काँग्रेसचं पण नेतृत्व बऱ्याच काँग्रेसचं महाराष्ट्रातलं एक मोठं नाव शंकरराव देव आहेत बघा. तर त्या शंकरराव देव जे होते ते सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. जसं आपण वैयक्तिक सत्याग्रहामध्ये म्हणतो बघा की पहिले वैयक्तिक सत्याग्रही हे आचार्य विनोबा भावे आणि नंतर नेहरू होते बघा. तसं मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही हे शंकरराव देव. मग ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर आहे बघा. आता 7 नंबरचा जो प्रश्न आहे की खालीलपैकी योग्य विधान निवडायचं आहे तुम्हाला. तर पहिलं स्टेटमेंट आहे बघा ह्याच्यामध्ये की सन 1942 जे छोडो भारत क्विट इंडिया मुवमेंट जे होतं बघा त्या आंदोलनावेळी आपण महाराष्ट्रामध्ये पुसदचा सत्याग्रह झालेला बघतो बघा. पुसद जे यवतमाळमध्ये बघा त्या पुसदमध्ये सत्याग्रह झाला असं आपण म्हणतो. तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की पुसदचा जो सत्याग्रह आहे हा सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट जे आहे बघा म्हणजेच सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळेसच्या ही घटना आहे बघा पुसदमध्ये जातं. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट ऑप्शन रॉंग बनून जातं. 1930 म्हणजे हेच सविनय कायदेभंग तेच सांगत होता. 1930 जे सविनय कायदेभंग आहे बघा यामध्ये बेनोडा गावाने हे अप्रतिम शौर्य दाखवलेलं सांगितले. आता बेनोडा गावाची शौर्य गाथा अशा नावाने तुम्हाला डायरेक्ट सिलेबसमध्ये आहे बघा 1942 आणि महाराष्ट्र. तर 1942च्या वेळेस आहे मला तेच सांगायचं की 1942च्या वेळेस ही घटना झाली त्यामुळे इंटरचेंज केलेलं दिसून येईल बघा. ही घटना जी आहे बघा पुसदची घटना ती सविनय कायदेभंगाची. तर बेनोडा गावाची जी शौर्यगाथा आहे ती तुम्हाला दिसून येईल की छोडो भारत आंदोलनाच्या टाइमला ज्यावेळेस एक क्रांतिकारी रूप परिधान म्हणजे थोडक्यात केलं होतं बघा क्रांतिकारी रूप आलं होतं बघा नॅशनल मुवमेंटला तेव्हा ती बेनोडाची शौर्यगाथा तुम्हाला दिसून येईल. असंच बघा तिसरं स्टेटमेंट जे आहे ते तुम्ही बघू शकता की सन 1920 ह्या 1920च्या ज्या असहकार आंदोलन आहे त्या असहकार आंदोलनाच्या वेळी बहिष्कार कार्यक्रमाअंतर्गत हुतात्मा बाबू गेनू यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. आता 1920च्या वेळेस बघा असहकार आंदोलन आणि असहकार आंदोलन करतानाच बघा बऱ्याच वेळा ती जुनी जी चतुसूत्री आहे बघा टिळकांनीच वापरलेली पुढे त्याचाच गांधीजींनी स्वीकार केला तुम्हाला दिसून येतो. त्याच्यामध्ये असहकार स्वदेशी म्हणलं की तिथं बहिष्कार आलाच तर ते केलेलं तुम्हाला दिसून येतं. पण 1920च्या आंदोलनाच्या वेळी जरी हे बहिष्कार वगैरे असलं तरी बाबू गेनू यांनी जे बघा परदेशी कापडाच्या जे काही ट्रक होता बघा त्याला आडवे गेले ते आणि त्यांच्या प्राणाचं बलिदान झालं हे 1920च्या असहकार आंदोलनाच्या वेळी नाहीये. तर ते 1930च्या सविनय कायदेभंग बऱ्याच वेळा आपण करतानंतर खूप गोष्टी एकमेकांमध्ये मिक्स करतो बघा. तर ते तुम्हाला माहिती असावं आणि ज्या एक्झाममध्ये होणाऱ्या चुका आहेत त्या टाळाव्या यासाठी हा प्रश्न टाकला की 1930च्या आपल्याला वाटू शकतं सहज बाबू गेनू यांचं परदेशी किंवा बहिष्काराच्या रिलेटेड परदेशी मालावरचा बहिष्कार किंवा स्वदेशी या रिलेटेड आंदोलन आपल्याला माहीत असतं यांचं कार्यही आपल्याला माहीत असतं. पण 1920ला हे होतं म्हणून आपण सहज त्याला राईट करून जातो. पण ॲक्च्युअलमध्ये 1930च्या सविनय कायदेभंगाच्या वेळेसची ही गोष्ट आहे त्यामुळे हे पण स्टेटमेंट जे बघा ते रॉंग होऊन जातं. आणि 1930च्या सविनय कायदेभंगाच्या लढाईमध्ये दहीहंडा सत्याग्रह जो आहे बघा अकोल्या या भागातील तर त्यामध्ये उल्लेखनीय प्रतिसाद असा तुम्हाला पाहायला मिळाला. हे मात्र स्टेटमेंट एकदम बरोबर होतं. मिठाचा सत्याग्रह जिथं शक्य आहे बघा जिथं मिठाचा जो कायदा आहे बघा जुलमी जो कायदा होता मिठावर टॅक्सेशनचा तर त्याच्या विरुद्ध जे हे सविनय कायदेभंगामध्ये मीठ हे प्रमुख शस्त्र बनलं होतं बघा. आणि जिथं तुम्हाला दिसून येईल की मीठ तयार करण्याची सोय नाही आहे म्हणजे थोडक्यात बघा समुद्रकिनार नाही तर तिथं बऱ्याच ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेला सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जसं पुसदचा सत्याग्रह जो यवतमाळमधला सांगितलं जंगल सत्याग्रह झालेला आहे बघा तिथं. आता पुढचा जो प्रश्न आहे तुम्ही बघू शकता की पुढीलपैकी कोणी वेल्बी कमिशन पुढे साक्ष दिली बघा. आता वेल्बी कमिशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे का बरं हे वेल्बी कमिशन जे होतं बघा ते एक्स्ट्रा वॅगन्स ज्याला म्हणतो आपण
एक्स्ट्रा वॅगन्स म्हणजे काय, अवाजवी जो खर्च होता बघा ॲडमिनिस्ट्रेशनवर, आणि बरेचसे आपले सुरुवातीचे मॉडरेट लीडर म्हणजे मावा लीडर जे होते बघा, हे वारंवार याच्याबद्दल तक्रार करत होते. दादाभाई नौरोजींचं सुद्धा तुम्हाला माहिती आहे की इकॉनॉमिक ड्रेन थिअरी जी आहे बघा, ते त्या माध्यमातून होम चार्जेस किंवा अशा वेगवेगळ्या माध्यमातून जो पैसा येतो, भारताचं जे कॅपिटल आहे ते विदेशात जाते असं म्हणत होते. त्याच बघा एक्स्ट्रा वॅगन्स पैसे म्हणजे पैशाची जी काय उधळपट्टी होती त्याच्यावर चौकशी करण्यासाठी एक कमिशन बघा 1895 च्या आसपास बघा आलेलं होतं, वेलबी कमिशन आलं होतं. ह्या वेलबी कमिशनचे एक भारतीय सदस्य पण होते बघा, दादाभाई नौरोजी ते वेलबी कमिशनचे सदस्य होते. तुम्हाला विचारले की त्याच्या पुढे साक्ष कोण दिला, त्याचे स्वतःच सदस्य आहेत म्हणल्यावर दादाबाई तर कुठल्या पण ऑप्शनमध्ये येणं डायरेक्टली रॉंग होऊन जाते. दादाभाई नौरोजी जर स्वतःच ते सदस्य आहेत तर ते साक्ष कसे देतील, ऑब्विसली गोष्ट आहे. तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की आगरकर आणि टिळकांचा पण इथं संबंध नाही बघा. गोखले आणि दिनशॉ वाच्छा जे आहेत बघा, हे गोखले आणि दिनशॉ जे गोपाळकृष्ण गोखले जे आहेत ते आणि दिनशॉ वाच्छा. दिनशॉ वाच्छांचं नाव माहीत असतं तुम्हाला की आर्थिक समीक्षा करण्यामध्ये यांचा पण खूप मोठा रोल तुम्हाला दिसून येतो. हे दिनशॉ वाच्छा आणि गोखले यांनी काय केलं होतं तर वेलबी कमिशन समोर साक्ष दिल्याचे तुम्हाला आढळते. आता पुढचा प्रश्न जो आहे बघा, तो पुढचा प्रश्न तुम्हाला गोवा मुक्ती संग्राम जो आहे त्या गोवा मुक्ती संग्रामाबद्दल दिलेला आहे बघा. आता या गोवा मुक्ती संग्रामाच्या रिलेटेड गोवा मुक्ती संग्राम जे त्याच्या रिलेटेड बघा की गोवा मुक्ती संग्रामासाठी पुण्यात गोवा विमोचन समितीची स्थापना ही सेनापती बापट, शिरूभाऊ लिमये, म्हणजे बरेच लोक आहे बघा, एस एम अण्णा देखील होते, एस एम जोशी यांना म्हणतो, हे बरेच लोक होते बघा याच्यामध्ये. तर हिरवे गुरुजी होते बघा, बरेचसे लोक होते याच्यामध्ये. तर यांनी केलेली तुम्हाला दिसून येते. एकदम बरोबर स्टेटमेंट बघा, हे पुण्यामध्येच केलेली होती गोवा विमोचन म्हणजे गोवाच्या मुक्तीसाठी. थोडक्यात संगीतकार सुधीर फडके तुम्हाला माहित असतील, बरेचसे लोकप्रिय गीत यांनी मराठीमध्ये केले तुम्हाला दिसून. हे देखील या लढ्यात सहभागी होते, एक वेगळा पॉईंट आहे आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे. या लढ्यामध्ये हिरवे गुरुजी मागच्या वर्षी मला वाटतं मागच्या 1-2 वर्षाखाली प्रश्न आलता बघा, हिरवे गुरुजी साने गुरुजी यांच्या रिलेटेड प्रश्न आलता बघा. आणि हिरवे गुरुजी रामत्यागी बाबा यांना आपले प्राण गमवावे लागले, या लढ्यामध्ये यांना प्राण गमवावे लागले बघा. बऱ्याचशा महिलांनी देखील याच्यामध्ये प्राण गमवावे लागलेलं तुम्हाला दिसून येईल बघा. त्यामुळे तिन्ही स्टेटमेंट जी आहेत बघा ती राईट होऊन जातात बघा. आणि 19 डिसेंबर हे तर आपल्याला माहितीच असतं, 19/12 जो आहे तो गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. गोवा मुक्ती संग्रामामध्ये या सगळ्यांचं जे योगदान आहे आणि थोडक्यात एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्यासारखा हा प्रश्न होता बघा, हे तुम्हाला माहित असतं. जसं 17 सप्टेंबर आपण काय म्हणून साजरा करतो, हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून जो साजरा केला जातो बघा, तसंच 19 डिसेंबर तुम्हाला लक्षात राहावं की 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. हिरवे गुरुजींचं योगदान किंवा बऱ्याच लोकांचं याच्यामध्ये योगदान असलेलं पोर्तुगीजांच्या तावडीतून थोडक्यात सोडवायचं होतं. तुम्हाला माहित असेल की त्याच्यामुळं पोर्तुगाल या देशाबरोबर आपले संबंध पण बरेच दिवस डिप्लोमॅटिक संबंध त्यांना प्रॉब्लेम येत होते बघा. आता लास्टचा जो प्रश्न आहे बघा 10 नंबरचा, तो पण बघा 1 लाईनर प्रश्न आहे की डॅश यांनी 1879 मध्ये काय केले तर मुंबईतील गिरणी कामगारांसाठी मुंबई मजूर संघाची स्थापना केलेली दिसून येईल तुम्हाला. मुंबई मजूर संघ. आता दिनशॉ पेटीट जे आहेत बघा, हे दिनशॉ पेटीट स्वतः इंडस्ट्रियलिस्ट आहेत. कामगार प्रश्नावर यांचं काम म्हणजे पहिला फॅक्टरी कमिशन वगैरे नेमलं तेव्हा ह्याच काय प्रतिनिधींना बोललो होतं बघा. तसे दिनशॉ पेटीट आहेत बघा. तर ते तर ऑब्व्हियसली तर असणार नाही बघा. शोराबजी शापूरजी बघा, शोराबजी शापूरजी बेंगॉली आपण म्हणतो की शोराबजी शापूरजी यांनी देखील कामगारांची संघटना वगैरे स्थापन केली. तर पण हे जे सगळे संघटना आहेत ह्या सगळ्या थोड्याशा प्रो इंडस्ट्रियलिस्ट, कारण हे दोघं पण इंडस्ट्रियलिस्ट दिसून येतात बघा, उद्योजक दिसून येतात तुम्हाला. महात्मा ज्योतिराव फुले आणि सी.के. बोले आणि तालचेरकर. आता सी.के. बोले आणि तालचेरकर यांनी देखील कामगारांना म्हणजे कामगार प्रश्नावर किंवा कामगार जी काही चळवळ आहे बघा त्या रिलेटेड हा प्रश्न तुम्हाला मुद्दाम टाकला. आता सी.के. बोले आणि तालचेरकर यांनी कामगार हितवर्धक सभा नावाची एक संघटना स्थापन केली आहे. कोणती? कामगार हितवर्धक सभा जे ही स्थापन केलेली दिसून येते बघा. पण ही मुंबई मजदूर संघ आहे बघा, हे महात्मा ज्योतिराव फुले यांचं याच्यामध्ये प्रचंड योगदान होतं आणि त्यामुळे ह्याचं जे उत्तर आहे बघा ते ऑप्शन नंबर 3 महात्मा ज्योतिराव फुले. एन.एम. लोखंडे वगैरे पण यांनी साथ दिली याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. कामगार प्रश्नावर एन.एम. लोखंडेंचं काम आणि मग बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना याची पण तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्या आधी मुंबई मजूर संघाची स्थापना
जी केली होती ती महात्मा फुले यांच्या पाठिंब्याने झालेलं होतं. तर हे होते बघा हिस्ट्री या विषयाचे प्रश्न. ओके, थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कंबाईनच्या टेस्ट नंबर 9 मधले जे जॉग्राफीचे आणि इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहेत ते बघायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे जॉग्राफीचे क्वेश्चन्स आहेत ते आपले सुरू होत आहेत क्वेश्चन नंबर 11 पासून. आणि ओव्हरऑल जे जॉग्राफीचे 10 क्वेश्चन्स होते त्यातले जे सुरुवातीचे क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी भारताच्या भूगोलाचे होते 4 प्रश्न, आणि नंतरचे जे 6 क्वेश्चन होते ते त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूगोलाचे होते. पहिला क्वेश्चन होता तुमचा केरळमधल्या नद्यांच्या मुखापाशी. ठीक आहे, जनरली जिथं नदी समुद्रात जाऊन मिळते त्या ठिकाणचा जो खोलगट भाग असतो त्या ठिकाणी किनारपट्टीच्या जवळ नदीचं गोड पाणी आणि समुद्राचं खारट पाणी एकत्र येऊन जे सरोवर तयार होतात त्यांना काय म्हणतात? सो त्याला बेसिकली कायल असं म्हणतात स्थानिक भाषेमध्ये. इंग्लिशमध्ये याला लगून असा शब्द आहे आणि मराठीमध्ये याला खाजन सरोवरे असं म्हणतात, लक्षात घ्या. आणि असे जे कायल आहे ते केरळच्या किनारपट्टीवरती बरेच आहे, आणि केरळमधले जे अष्टमुडी आणि वेमनाड नावाचे 2 कायल आहेत किंवा लगून आहेत किंवा मराठीत खाजन सरोवर आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढचा बघा क्वेश्चन नंबर 12. हा तुम्हाला शाळेच्या पुस्तकातून विचारला गेला होता, लोकसंख्या टॉपिकवरचा. 4 स्टेटमेंट दिले होते. त्या 4 स्टेटमेंटमधलं जे पहिलं स्टेटमेंट आहे आणि चौथं स्टेटमेंट आहे ते तुमचं चुकीचं होतं. पहिल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की भारतातील नागरीकरणाचा वेग जास्त आहे. जास्त आहे का? नाही. तर भारतातील जो नागरीकरणाचा वेग आहे तो कमी आहे, लक्षात घ्या. आणि तुलनात्मकरित्या दक्षिण भारतात थोडं जास्त नागरीकरण झालेलं आहे, दॅट इज अर्बनायझेशन. आणि जे चौथं स्टेटमेंट होतं की महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य आहे, हे पण चुकीचं आहे. या ठिकाणी गोवा राज्य जे आहे तिथं सगळ्यात जास्त नागरीकरण झालेलं आहे. मग चुकीचं जे पर्याय आहे ते कुठले आहे? अ व ड. सो पर्याय क्रमांक 1 याचं या ठिकाणी उत्तर होतं. पुढचा बघा क्वेश्चन नंबर 13. भारताचे जे 5 प्राकृतिक भाग पडतात त्या 5 प्राकृतिक भागांपैकी सगळ्यात जुना आणि सगळ्यात नवा प्राकृतिक भाग कुठला आहे असं या ठिकाणी विचारलं होतं. ते 5 प्राकृतिक भाग कुठले आहे? हिमालय पर्वत, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, किनारी मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार आणि भारतीय बेटे. आता त्याच्यातलं जे द्वीपकल्पीय पठार आहे हे सगळ्यात जुनं किंवा भारतातला सगळ्यात जुना प्राकृतिक भाग आहे, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सगळ्यात नवीन आहे. आता तुम्हाला इथे ऑप्शनमध्ये हिमालय पर्वत वाचून कदाचित असं वाटलं असेल की सर हिमालयाला तर आपण तरुण पर्वत म्हणतो, मग हिमालय सगळ्यात यंगेस्ट पार्ट नाही का? तर याचं उत्तर आहे नाही. हिमालयाची निर्मिती झाल्यानंतर हिमालयातनं ज्या नद्या वाहत आल्या त्यांनी उत्तर भारतीय मैदानी प्रदेश तयार केला. त्याच्यामुळे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. क्वेश्चन नंबर 14 बघा. बंगालच्या उपसागराला ज्या नद्या जाऊन मिळतात ओरिसा राज्यामधल्या त्यांचा तुम्हाला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारला होता. खरं तर पठारावरच्या नद्या यापूर्वी बऱ्याच वेळेला विचारल्या गेलेल्या आहेत, पण पूर्वेकडे वाहणाऱ्या किंवा मग दक्षिण भारतातल्या ज्या छोट्या छोट्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्याच्यावरती अजून काय प्रश्न विचारलेला नाही. मग तुम्ही जर का नकाशा बघितला तर ओरिसा राज्याच्या उत्तर सीमेवरती म्हणजे पश्चिम बंगाल आणि ओरिसाच्या सीमेवरती सुवर्णरेखा नदी आहे. त्याच्यात थोडं खाली आलं की ब्राह्मणी नदी आहे. ठीक आहे, जी ओरिसामधलं एक अत्यंत महत्वाचं एक नॅशनल पार्क आहे, त्या नॅशनल पार्कलाही जाऊन मिळते. ती कुठली नदी आहे? ती आहे ब्राह्मणी नदी. ठीक आहे, त्याच्यानंतर थोडं पुढे गेलं की एक महानदी आणि ऋषिकुल्य नदी आहे. ऋषिकुल्य जे आहे ते सगळ्यात दक्षिणेकडचं जे राज्य आंध्र प्रदेश जे आहे आणि ओरिसा जे आहे त्या दोघांच्या सीमेवरती आहे. सो पर्याय क्रमांक 2 याचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचं बघा क्वेश्चन नंबर 15 मध्ये इथं विचारलं होतं, अतिशय सोपा प्रश्न होता की महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळाने जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कुबा डायव्हिंग केंद्र आहे, प्रशिक्षण केंद्र, ते कुठे सुरू केलंय? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यात तारकर्ली आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये स्कुबा डायव्हिंग कुठे केलं जातं? तर मालवण तालुक्यामध्ये तारकर्ली नावाचं ठिकाण आहे. बेसिकली तिथंच सिंधुदुर्ग किल्ला आहे जो कुर्टे बेटावरती स्थित आहे आणि त्या आजूबाजूच्या भागामध्ये हे स्कुबा डायव्हिंग चालतं. सो त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 16 मध्ये बघा की कोयना नदी आणि कृष्णा नदी सातारा जिल्ह्यामध्ये या दोघांना कुठल्या डोंगर रांगेने वेगळं केलेलं आहे? जर का तुम्ही सातारा जिल्ह्याचा नकाशा बघितला तर या ठिकाणी बामनोलीचा डोंगर आहे आणि त्या पश्चिमेकडून कोयना नदी येते आणि पूर्वेकडून कृष्णा नदी येते. सो मॅप पॉइंटिंगचा या ठिकाणी क्वेश्चन होता. या प्रकारचे क्वेश्चन आयोगाने यापूर्वी सुद्धा विचारलेले आहे. सो क्वेश्चन नंबर 16चं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. पुढचा क्वेश्चन अगदी फॅक्चर होता. महाराष्ट्रातील दळणवळण या टॉपिकवरचा. नॅशनल हायवे क्रमांक 52 वरती ही जेवढी महत्वाची शहरं दिली आहेत, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, ही नॅशनल हायवे क्रमांक 52 वरती आहे. लक्षात ठेवा. आता आयोगाने नॅशनल हायवे आणि घाट असं काही एकत्रित करून विचारलं
तर त्या अनुषंगाने पण थोडा अभ्यास करून ठेवायचा आहे. यापूर्वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये मी त्या आशियाचे सुद्धा काही क्वेश्चन टाकलेले आहेत. क्वेश्चन नंबर 18 बघा. मॅग्नीज नावाचं एक महत्वाचं लोह खनिज आहे, एक महत्वाचं खनिज आहे ज्याचा उपयोग प्रामुख्याने लोह उद्योगामध्ये केला जातो. ठीक आहे, जे अतिशय कठीण लोखंड असतं, मग तिजोरी तयार करणे, बंदुकीची नळी तयार करणे किंवा मग रेल्वेचे रूळ तयार करणे, याच्यासाठी लोह पोलादामध्ये मॅग्नीज मिक्स केलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठल्या उद्योगांमध्ये मॅग्नीजचा उपयोग होतो, तर रंगकाम आहे, काच उद्योग आहे, खत उद्योग आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं तुमचं पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 19 बघा. या ठिकाणी तुम्हाला एका बाजूला मृदा दिली होती आणि एका बाजूला तुम्हाला त्या मृदेमध्ये कुठले पिकं घेतले जातात हे विचारलं होतं. सो सगळ्यांना माहिती की कोकणामध्ये जांभा मृदा आहे आणि जांभा मृदेमध्ये हापूस आंबा आणि काजू सारखे पिकं घेतले जातात. तांबड्या मृदेमध्ये पठारावरती किंवा पूर्वेकडे गेलात तर ज्वारी आणि बाजरीसारखी पिके घेतली जातात. काळ्या मृदेमध्ये ऊस आणि केळी घेतलं जातं. लक्षात घ्या, जसं की कृष्णा नदीचं खोरं आहे, भीमा नदीचं खोरं आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये तापी नदीचं खोरं आहे, हे या नगदी पिकांसाठी प्रसिद्ध आहे. लोम प्रकारच्या मृदेमध्ये भात आणि त्याच्यानंतर नारळासारखे पिकं घेतले जातात. लोम प्रकारची मृदा काय असते रे, सगळ्यांना माहित आहे की जी मिश्र मृदा असते, थोडा चिखल आहे, थोडा गाळ आहे आणि थोडी वाळू आहे, अशा मिश्र मृदेला आपण या ठिकाणी लोम प्रकारची मृदा असं म्हणतो. मग पर्याय क्रमांक किती आहे, 2, त्याच्यानंतर 3, 1 आणि 4. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होतं. हे लक्षात. चला पुढचा बघा, नदी प्रणालीवरचा प्रश्न आहे. इथं तुम्हाला 3 नद्या दिल्या होत्या आणि या 3 नद्यांपैकी तुम्हाला ह्या उपनद्या कोणाच्या आहे असं विचारलं होतं. आपण ज्या पठारावरच्या मुख्य नद्या आहेत त्यांचा प्रामुख्याने अभ्यास करतो है ना, गोदावरी, कृष्णा, भीमा. पण काही नद्या इतक्या महत्वाच्या आहेत की बऱ्याच वेळेला आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. मग ह्या ज्या तुम्हाला नद्या दिल्यात ह्या कुठल्या आहेत, तर ह्या नंदुरबार जिल्ह्यामधल्या तापी नदीच्या उपनद्या आहेत. बघा, नंदुरबार जिल्ह्यामधल्या तापी नदीच्या उपनद्या आहे. सो 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं 2. पुढचं बघा, इकॉनॉमिक्स या क्वेश्चन नंबर 21 पासून चालू होते आणि इकॉनॉमिक्स मधला जो पहिलाच क्वेश्चन होता तुमचा 1982 रोजी जी एक्झिम बँक स्थापन झाली. भारतामधली जी उत्पादनं आहेत त्यांची निर्यात वाढवण्यासाठी ही एक्झिम बँक होती किंवा निर्यातीला चालना देण्यासाठी एक्झिम बँकेची स्थापना केली होती. आणि या एक्झिम बँकेची शिफारस कुठल्या समितीने केली होती, तर अलेक्झांडर आणि टंडन समिती आहे, यांनी एक्झिम बँकेची शिफारस केली होती. इकॉनॉमिक्समध्ये रुरल फायनान्सिंग नावाचा एक टॉपिक आहे, ग्रामीण पतपुरवठा. त्याच्यामध्ये आपण भारत सरकारने स्वातंत्र्यापासून तर अगदी आतापर्यंत ग्रामीण भागाला पतपुरवठा करण्यासाठी जे जे प्रयत्न केले त्या सगळ्या प्रयत्नांचा आपण या ठिकाणी अभ्यास करत असतो. मग त्याच्यामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका आहे, भूविकास बँका आहे, अग्रणी बँक योजना आहे, अग्रक्रम क्षेत्र हे आहे कार्यक्रम आहे किंवा त्याच्यानंतर नाबार्डची स्थापना आहे. हे सगळे कार्यक्रम कशामध्ये येतात, रुरल फायनान्सिंग मध्ये येतात. सो रुरल फायनान्सिंग टॉपिकवरचा हा प्रश्न होता. क्वेश्चन नंबर 22 बघा. इथे तुम्हाला 2 स्टेटमेंट दिले होते भारताचं जे परकीय व्यापार धोरण आहे त्या संदर्भात आणि दोघेही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर होते. पर्याय क्रमांक 4 उत्तर होतं 1992 पासून आपण पंचवार्षिक परकीय व्यापार धोरण जाहीर करायला लागलो आणि त्याच्यापूर्वी भारतामध्ये काय केलं जायचं, फक्त वार्षिक निर्यात धोरण जाहीर केलं जायचं. त्याच्यामुळे दोघेही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. मागच्या टेस्ट सिरीजमध्ये आपण जे नवीन धोरण आहे त्याच्यावरती पण प्रश्न टाकलेला आहे. चला पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 23 मध्ये इथे तुम्हाला चुकीचं विधान निवडायचं होतं आणि 3 स्टेटमेंट दिले होते. आता हा जो क्वेश्चन आहे हा WTO नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यावरचा हा क्वेश्चन होता. ठीक आहे, 1995 ला WTO ची स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर ठीक आहे देशी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी जे जे प्रयत्न देशांमार्फत केले जात होते त्यांनी हळूहळू काय करायचं होतं, ते संरक्षण कमी करायचं होतं किंवा त्या सवलती कमी करायच्या होत्या आणि त्याच्यासाठी मग सगळ्यांनी काही उद्दिष्ट ठेवले होते. भारताने पण असे काही उद्दिष्ट ठेवले होते. सो या ठिकाणचं पहिलं स्टेटमेंट आहे की 1993 पर्यंत ज्या गैरकृषी वस्तू होत्या म्हणजे कृषी सोडून इतर वस्तू होत्या त्यांच्यावरती आयात कर 110% होता. आयात कर एवढा जास्त का होता, कारण की आयात कर जर का जास्त असेल तर त्या वस्तूंची भारतातली किंमत वाढून जाईल आणि त्याच्यामुळे त्या वस्तू महाग होतील आणि भारतामध्ये मग अशा आयात केलेल्या वस्तूंची मागणी कमी होऊन ज्या वस्तू देशात तयार होत आहेत त्यांची मागणी वाढेल. 1995 पासून पुढेच्या 6 वर्षामध्ये हे आयात शुल्क आपण 30% कमी करण्याचं प्रॉमिस केलं होतं. सो पहिले 2 स्टेटमेंट बरोबर होते, तिसरं स्टेटमेंट फक्त रॉंग आहे. त्याच्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर होतं की 1997 पासून 2003 पर्यंत आपण काय करायचं होतं, तर जे प्रमाणित आयातीवरील हे आहे निर्बंध आहे ते टप्प्याटप्प्याने मागे घ्यायचे
होते. आता प्रमाणित आयात म्हणजे काय, जी कोटा सिस्टीम होती बेसिकली. ठीक आहे, लघु उद्योगांसाठी आपण काही जे घटक आहे ते राखीव ठेवले होते. सो हळूहळू कोटा सिस्टीम कमी करायची होती. आपण 6 वर्षाचा कालावधी इथं म्हटलं होतं, पण अमेरिकेसारखे जे विकसित देश होते त्यांनी भारतासारख्या देशांवरती प्रचंड दबाव टाकून हा कालावधी 3 वर्षांपर्यंत कमी करायला लावला. आणि मग आपण असे निर्बंध वर्ष 2000 पर्यंतच काय केले, कमी केले होते. सो 2003 काय केलं, इथे जास्तीचा आकडा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 24 बघा, अतिशय फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य किती कमी करायचं होतं आणि किती रोजगार निर्मिती करायची होती या संबंधी विचारला होता. सो 10% दारिद्र्य कमी करून 50.3 दशलक्ष रोजगार निर्मिती करायची होती. सो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा बघा, क्वेश्चन नंबर 25. या आशयाचा क्वेश्चन याच्यापूर्वी पण आयोगाने विचारलेला आहे. पैसा, पैशाची वैशिष्ट्य आणि पैशाची कार्य. ठीक आहे, या ठिकाणी जी तुम्हाला 4ही स्टेटमेंट दिली होती, ही 4ही स्टेटमेंट काय आहे, पैशाची वैशिष्ट्य आहेत आणि पैशाची कार्य आहे. की पैशाला विशिष्ट मूल्य असतं का, हो विशिष्ट मूल्य असतं. त्याच्यानंतर पुढचं बघा, पैशाला बऱ्याच काळापर्यंत जी पैशाची किंमत आहे ती काय असते, स्थिर असते. ठीक आहे, कायमस्वरूपी नसते. एका विशिष्ट वेळानंतर चलन काय होत असतं, अर्थव्यवस्थेतून बाद सुद्धा होत असतं. लक्षात ठेवा. सो 4ही स्टेटमेंट बरोबर असल्यामुळे या ठिकाणी वरील सर्व विधाने योग्य होते. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर होतं. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 26. अतिशय महत्वाचा प्रश्न होता हा, की सर्व कृषी किंवा क्रॉप संबंधित किंवा पिकांच्या संवर्धनासाठीच्या जेवढ्याही योजना होत्या त्या सगळ्या योजना एका छताखाली आणण्यासाठी 2015-16 मध्ये बेसिकली कुठली योजना सुरू केली होती, कृषोन्नती योजना सुरू केली गेली होती. आणि हिला आधुनिक हरित क्रांती असं सुद्धा म्हटलं गेलं होतं. सो ही योजना 2015-16 ची आहे, लक्षात ठेवा. पहिलंच याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 27. भारताचं जे राजकोषीय धोरण आहे त्याच्यावरचा हा प्रश्न होता. बेसिकली सार्वजनिक वित्तामध्ये आपण हे सगळं शिकत असतो, बरोबर. हा, इथे FRBM कायदा जो आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट नावाचा, त्या FRBM कायद्यासंबंधीचा हा प्रश्न होता. आता भारतामधली जी सगळ्यात राजकोषीय तूट आहे जास्त ती कधी होती, 1990-91 मध्ये होती. त्याच्यामुळे आपल्याला पुढे आर्थिक सुधारणा कराव्या लागल्या. त्याच्यानंतर आपण 2003-4 मध्ये FRBM कायदा केला आणि कायदा केल्यानंतर हळूहळू काय झाली, आपल्या देशाची राजकीय तूट कमी झाली. त्याच्यामुळे इथे ब आणि क स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. आणि इथं तुम्हाला काय बिनचूक विधान विचारले होते. नंतरच्या काळात काय झालं, 2008 पर्यंत राजकोषीय तूट हळूहळू कमी झाली. पण 2008ला जी अमेरिकेमध्ये महामंदी आली त्याचा संपूर्ण जगावरती प्रभाव पडला आणि पुन्हा देशाची राजकोषीय तूट वाढली. अजून सुद्धा FRBM कायद्याअंतर्गत काय केलं जातं, तर देशाची राजकोषीय तूट जी आहे ती नियंत्रित ठेवली जाते. क्वेश्चन नंबर 28 अतिशय फॅक्च्युअल स्वरूपाचा आहे. कुठल्याही देशाची जी वित्तीय तूट असते ती वित्तीय तूट भरून काढण्यासाठी RBI मार्फत जो थोडाफार पैसा दिला जातो त्याला काय म्हटलं जातं, मुद्रित तूट असं म्हटलं जातं. त्याला इंग्लिशमध्ये मॉनेटरी डेफिसिट असा शब्द आहे. पुढचं क्वेश्चन नंबर 29 बघा, GST संबंधी तुम्हाला इथे 3 स्टेटमेंट दिले होते आणि असं विचारलं होतं की योग्य विधान कुठलं आहे. याच्यातलं फक्त क विधान जे होतं ते बरोबर होतं, बरोबर. आयात कर जो आहे त्याचा अजून GST मध्ये समावेश झालेला नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट तुमचं रॉंग होऊन जातं. त्याच्यानंतर जी निर्यात का होते देशामध्ये त्या निर्यातीवर पण काय नाहीये, अजून GST लागू केलेला नाहीये. कारण की निर्यातीतून परकीय चलन मिळतं, त्याच्यामुळे त्याच्यावरती अजून GST लावलेला नाहीये. त्याच्यामुळे पहिले 2 स्टेटमेंट आपले रॉंग आहे. याच्या व्यतिरिक्त जे कच्चे पेट्रोलियम आहे किंवा मग पेट्रोल आहे, डिझेल आहे, नैसर्गिक वायू आहे यांच्यावरती पण GST लागू नाही. त्याच्याऐवजी काय आपण आकारतो, तर त्याच्यामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क आकारलं जातं. त्याच्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. क्वेश्चन नंबर 30 बघा, पुन्हा एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन होता. इकॉनॉमिक सर्व्हे मधला हा प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतलेला होता की एकूण जर देशाचं उत्पन्न होतं, राज्याचं उत्पन्न होतं 2023-24 मध्ये, त्याच्यात उद्योग क्षेत्राचा किती वाटा आहे, तर ऑलमोस्ट 30.9% वाटा आहे आणि कृषी क्षेत्राचा जवळजवळ 12% खाली गेलेला आहे. क्वेश्चन नंबर 31 बघा, कॉर्पोरेट बॉन्ड मार्केट जे आहे देशातलं त्यासंबंधी इथे 4 विधानं दिले होते आणि त्याच्यात तुम्हाला चुकीचं विधान काय करायचं होतं, निवडायचं होतं. RBIने काही रूल्स अँड रेग्युलेशन लावलेत कॉर्पोरेट मार्केटला किंवा कॉर्पोरेट बॉन्ड मार्केटला रेग्युलेट करण्यासाठी, त्याची लिक्विडिटी वाढवण्यासाठी. त्यातलं पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. पहिले बँकांना परवानगी नव्हती असले बॉन्ड विकायला. नंतरच्या काळामध्ये काय झालं, तर बँकांना परवानगी देण्यात आली, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जे पुढचे 3 स्टेटमेंट होते ते तुमचे बरोबर होते. तुम्ही सगळ्यांनी मसाला बॉन्ड अशी संकल्पना ऐकली असेल. जेव्हा एखाद्या देशाला पैसा लागतो आणि तो पैसा उभारण्यासाठी एखादा देश त्याच देशाच्या चलनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा बॉन्ड विकतो
ठीक आहे, लक्षात येते. हां, त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे तुमचं मसाला बॉन्ड. ओके. हां, पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 32 आहे. 1991 नंतर भारतामध्ये जी निर्गुंतवणूक सुरू झाली त्याचे 2 प्रकार तुम्हाला विचारलेले आहे. सो याचं उत्तर होतं 2, नाममात्र गुंतवणूक आणि कृती योजनात्मक निर्गुंतवणूक. ओके. 91 पर्यंत भारतामधली जी बहुतांश गुंतवणूक होती ती सार्वजनिक क्षेत्रामार्फत केली जात होती आणि 1991 नंतर भारताने खाजगीकरणाकडे जो आपला कल आहे तो थोडा वळवला. त्याच्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक हळूहळू आपण कमी करत गेलो. क्वेश्चन नंबर 33 बघा, अर्थव्यवस्थेमध्ये जर का पैसा वाढला तर तो पैसा कमी करावा लागतो आणि जर का कमी झाला तर पैसा वाढवावा लागतो. याला आपण काय म्हणतो, क्रेडिट कंट्रोल असं म्हणतो किंवा अर्थव्यवस्थेतला पैशाचा प्रवाह नियंत्रित करणे असं म्हणतो. आणि मग हा पैशाचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आपण वेगवेगळी साधनं वापरतो. संख्यात्मक साधनं आहे, जसं की तुम्हाला माहिती CRR आहे, SLR आहे, किंवा मग बिगर संख्यात्मक साधनं आहे, रिव्हर्स रेपो, बँक रेट वगैरे. आणि तिसरी साधनं असतात गुणात्मक साधनं. सो या ठिकाणी दिलेली 4ही पर्याय गुणात्मक साधनांची आहे. त्याच्यामुळे 33चं उत्तर होतं तुमचं पर्याय क्रमांक 4. ओके. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 35. इथे तुम्हाला भारतामध्ये जो नाणे बाजार आहे त्या संबंधीचे स्टेटमेंट विचारले होते. बेसिकली कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये 2 बाजार असतात, नाणे बाजार आणि भांडवली बाजार. आता हे दोन्ही अदृश्य असतात, लक्ष द्या. असे भौतिक बाजारासारखे हे बाजार नाही. बेसिकली जिथे छोटे व्यवहार होतात म्हणजे एका वर्षाच्या आतले 364 दिवसांपर्यंतचे त्याला आपण नाणे बाजार म्हणतो. तर 365 दिवसांपासून पुढचे जे व्यवहार आहे त्याला आपण भांडवली बाजार असं म्हणतो. ठीक आहे. सो भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच दोघंही बाजार अस्तित्वात होते, पण जो हे होता असंघटित बाजार त्याचं क्षेत्र किंवा त्याची व्याप्ती थोडी जास्त होती. मग पुढे जाऊन काय केलं, 1985ला सगळ्यात पहिले चक्रवर्ती समितीने काय केलं तर संघटित नाणे बाजाराची गरज बोलून दाखवली आणि त्याच्यानंतर वागुल समितीने त्याच्यासाठी एक विस्तृत रूपरेषा तयार केली. सो पहिले दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर होते. तिसरं स्टेटमेंट मी सुरुवातीला सांगितलं की ऑलरेडी दोघंही मार्केट भारतात एक्झिस्ट करत होते. चौथं स्टेटमेंट मात्र चुकीचं होतं. ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज असतात, गैर बँकिंग वित्तीय सेवा, त्यांचा समावेश आता संघटित क्षेत्रामध्ये केलेला आहे. त्या पहिले असंघटित क्षेत्रामध्ये होत्या. आलं तुमच्या लक्षामध्ये. त्याच्यामुळे चौथं स्टेटमेंट तुमचं इथे चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 35 बघा, अत्यंत महत्वाचं आहे. रघुराम राजन हे भारताचे गव्हर्नर राहून चुकलेत आणि त्यांच्या काळामध्ये राज्यांचा जो असमतोल विकास आहे. आता काय होतं की प्रत्येक राज्याचे त्या राज्याचा विकास मोजण्याचे स्वतःचे मानकं होते. सो हा जो असमान विकास आहे तो मोजण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरती एकच निर्देशांक असला पाहिजे. यासाठी रघुराम राजन यांच्या अध्यक्षतेखाली काय केली होती, एक समिती स्थापन केलेली होती आणि या समितीने काय केलं होतं तर 10 आयाम विचारात घेऊन एक निर्देशांक विकसित केला होता. तो होता अविकसितपणाचा निर्देशांक, दॅट इज अंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. ठीक आहे. चला पुढचे क्वेश्चन सर घेते. थँक्यू. चला, नमस्कार सर्वांना. सायन्सचे क्वेश्चन्स बघूयात आपण. तर प्रश्न क्रमांक बघा 66 पासून सुरू आहे, 66 ते 80. ओके, 15 प्रश्न जे आहेत आपल्याला आले दिसून येतात. पहिला जो प्रश्न आहे बघा 67 नंबरचा, ओके सॉरी 66 नंबरचा, लक्ष द्या. विचारलेला आहे की फेनेटिक वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या आधारावरती केले जाते. ओके, आता बघा काही गोष्टी याच्यामध्ये समजून घेण्यासारख्या आहे. आता जे क्लासिफिकेशन आपल्याला विचारलं जातं वनस्पतीचं असेल किंवा प्राण्यांचं, तर विविध क्लासिफिकेशन जे आहे बघा, निदर्शन असेल किंवा पारंपरिक वंशावळी असेल याच्यावरती सुद्धा विचारलं जातं. आता याच्यामध्ये बघा बेसिक याचा आन्सर काय 4 आहे बघा. निरीक्षण गुणधर्म म्हणजेच काय, ऑब्झर्वेशन. ओके, इथे काय केलेलं आहे की ऑब्झर्व करून जे आहे, निदर्शन करून जे आहे, जे बाह्य गुण आपल्याला दिसून येतात सजीवांमध्ये, तर त्या आधारावर काय केलेलं आहे, फेनेटिक वर्गीकरण केलेलं आहे. आता याचं जे जनक आहे बघा मायकल ॲडॅन्सन आहे. कोण आहे, मायकल ॲडॅन्सन. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मायकल ॲडॅन्सन. ओके, त्यानंतर पारंपरिक गुणधर्माचा जर विचार केला तर या शास्त्राला काय म्हटलं जातं, क्लॅडिस्टिक्स असं म्हटलं जातं. क्लॅडिस्टिक्स नाव लक्षात ठेवायचं, काय क्लॅडिस्टिक्स. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 67 नंबर. इथे विचारलेला आहे की डॅच पाण्याच्या रेणू न वापरता रासायनिक मूलकाचे विघटन घडवून आणतात. कोण असतात तर हे, यस हे असतात लायझेज असतात. कोण असतात, लायझेज. ओके, लायझेज यांना म्हटलं जातं, विघटके यांना म्हटलं जातं. बघा बेसिकली जे बघा तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की इथे जलीय लिहिलेलं आहे, हायड्रो लिहिलेलं आहे, तर हे उत्तर असू शकतं. पण इथे पाण्याचा वापर करून केलं जातं जेव्हा विघटन, त्याला काय म्हटलं जाईल, हायड्रोलिसिस म्हटलं जाईल, जलीय अपघटक कारके म्हटलं जाईल.
आता इथे काय लिहिलंय बघा प्रश्नामध्ये, रेणू न वापरता, तर न इथे शब्द महत्वाचा आहे, म्हणजे पाण्याविरहित जे आहे विघटन केलं जातं, काय म्हटलं जातं, लायझेज असं म्हटलं जातं. ओके, 2 जे आहे त्याचं उत्तर आहे. 68 नंबर बघा, अंतराळामध्ये आहार म्हणून डॅश व डॅश या शैवालांचा उपयोग केला जातो. ओके, खाद्यपदार्थ म्हणून जे आहे, अन्न म्हणून जे आहे, शैवाल जे आहे बघा खूप उपायकारक आणि उपयोगी पडत असतं. कुठे, स्पेस मिशन्स जे असेल, ओके, अंतराळामध्ये जे काही अंतराळवीर जातात त्यांच्यासाठी. उत्तर काय आहे याचं, क्लोरोरेरा आणि स्पायरुलिना. ओके, मुख्य आहे बघा. याच्यामध्ये ऍडिशनल मध्ये बघा केल्प हे नाव लक्षात ठेवा, केल्प एक आहे. ओके, केल्प फॉरेस्ट असतात बघा. ओके, जे काही बेटा असतील तिथं समुद्राच्या काठाशी जे आहे केल्प फॉरेस्ट आपल्याला आढळतं मिळतात. आता केल्प फॉरेस्ट जे आहेत बघा, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचं सुद्धा जे आहे खाद्य म्हणून, अन्न म्हणून मोठ्या प्रमाणात आज जगभरात वापर केला जातो बघा. ओके, त्यानंतर सी ग्रास आहे बघा. ओके, सी ग्रास आहे, सागरी गवत याला म्हटलं जातं बघा. याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट. ओके, याच्यामध्ये महत्वाचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आयोडीन सारखे जे आहे, व्हिटॅमिन ए, या गोष्टी याच्यामध्ये आढळतात. ओके, चर्चित असतं, न्यूजमध्ये असतं बघा, या गोष्टी ते लक्षात ठेवा. ओके, चला 69 नंबर आहे, खालीलपैकी योग्य विधाने निवडा. सर्व सजीवांच्या आरबीसी मध्ये केंद्रक असते. एकदम इझी क्वेश्चन आहे बघा. तर आपल्याला माहिती आहे की आरबीसी मध्ये जनरली हेमोग्लोबिन असल्यामुळे तिथे आयरन याचं वहन करण्यासाठी, लोहाचं वहन करण्यासाठी, हेमोग्लोबिनचं वहन करण्यासाठी जे आहे कोणत्याही प्रकारचं केंद्रक उपस्थित नसतं. त्यामुळे खूप मोठी जागा जी आहे आरबीसी मध्ये तिथे ऑक्सिजन वहन करण्यासाठी उपयुक्त असते. ओके, तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये अपवाद असू शकतो बघा. उंट हे नाव लक्षात ठेवायचं बघा, कॅमल. ओके, उंट जे आहे, तर उंटामध्ये जे आहे बघा आपल्याला ओव्हल शेप केंद्रक हे बघायला मिळतं. जर अपवाद जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला तर कॅमल तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. पहिलं स्टेटमेंट इथे चुकीचं आहे, म्हणून 1, 3 त्याचबरोबर जे आहे हे 2 ऑप्शन इथे कट होणार. ब मध्ये दिलेलं आहे काही सजीवांमध्ये आरबीसी यकृतांमध्ये तयार होतात. तर जे भ्रूण असतं बघा, ज्याला आपण एम्ब्रियो असं म्हणतो, तर एम्ब्रियोमध्ये काय बेसिकली यकृतामध्ये आपल्याला आरबीसी तयार होताना दिसतात. आणि जे प्रौढ व्यक्ती असतात, ॲडल्ट, यांच्या अस्थिमज्जा जे आहे, बोन मॅरो, इथे आरबीसी प्रोड्यूस होताना आपल्याला दिसतात. ओके, उत्तर काय असेल, फक्त बी. 69चं आहे 2. त्यानंतर पुढचा आहे बघा, छागास डिसीज. छागास जो रोग आहे हा कशाद्वारे होतो, जीवाणू नाही, विषाणू नाही, कवक नाही, तर कशाद्वारे होतो, आदिजीव. आदिजीवलाच आपण काय म्हणतो, प्रोटोझोआ असं म्हणतो, प्रोटोझोअन डिसीजेस. ओके, नाव लक्षात ठेवायचं आहे. ओके, किसिंग बग्स. ओके, ज्या माध्यमातून केलं जातं, आता आपल्याला माहिती जसं डेंग्यू मलेरिया असेल बघा, मच्छरांच्या द्वारे होतं, क्यूलेक्स असेल, ॲडिस इजिप्टी असेल, तसंच इथे आदिजीव कोणता आहे बघा, किसिंग बग्स आहेत बघा, किसिंग बग्स हे नाव लक्षात ठेवा, किसिंग बग्स. ओके, आणि ज्या आदिजीवाचं नाव आहे ते आहे ट्रिप्नोसोमा क्रुझी. ओके, ट्रिप्नोसोमा क्रुझी हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा. या आदिजीवामुळे काय होतं, छागास हा रोग होतो. आता हे जोड्याला मध्ये वगैरे जे आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बघा डायरेक्ट. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. इझी आहे, 71 नंबर. इथे विचारलेला आहे की प्रकाश संश्लेषणातील फोटोसिंथेसिस मधील कोणते किंवा कोणती रंगद्रव्ये ही प्राथमिक रंगद्रव्य आहेत. ओके, प्रायमरी पिगमेंट्स कोणते असतात. आता आपल्याला माहिती आहे की युनिव्हर्सल आढळणारा क्लोरोफिल कोणता असतो, ए, बी, सी, डी आणि ई यांच्यापैकी कोणता असतो, यांच्यापैकी असतो क्लोरोफिल नंबर ए, पहिला. हा युनिव्हर्सली उपलब्ध असतो कोणामध्ये, जे काही स्वयंपोषी सजीव आहेत यांच्यामध्ये काय असतो, क्लोरोफिल उपलब्ध असतो. याच्यामध्ये अपवाद काय, फक्त जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे. ओके, ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. उत्तर काय असेल याचं, फक्त अ म्हणजे 2 नंबर. ओके, कार्टिनॉइड्स जे आहेत आणि क्लोरोफिल बी, सी, डी, ई जे आहेत यांना काय म्हटलं जातं, यांना ॲक्सेसरी पिगमेंट्स असं म्हटलं जातं, ॲक्सेसरी पिगमेंट्स. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, प्रकाश संश्लेषणामध्ये बेसिक प्रथम जी क्रिया आहे ज्याच्यामध्ये सौर ऊर्जेला रासायनिक ऊर्जामध्ये रूपांतर केलं जातं, कोणामार्फत केलं जातं, तर क्लोरोफिल ए मार्फत. ओके, उत्तर काय असेल त्याचं 2 आहे बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कॅल्सिटोनिन संप्रेरक हे कोणत्या ग्रंथीमार्फत स्त्रवले जाते. थायरॉइड उत्तर आहे बघा. ओके, सी पेशी असतात. काय पेशी असतात, सी पेशी, सी सेल्स थायरॉइड ग्रंथीमध्ये असतात बघा, सी सेल्स, सी पेशी. या सी पेशीमधून काय कॅल्सिटोनिन नावाचं संप्रेरक हे स्त्रवलं जातं, जेणेकरून शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण हे कमी केलं जातं.
वाढवलं जात नाही. ओके, महत्वाचा फॅक्ट आहे, लक्षात ठेवायचा. कॅल्शियम काय केलं जातं शरीरामध्ये, कमी केलं जातं, वाढवलं जात नाही. ओके, उत्तर काय असेल याचं, थायरॉइड. त्यानंतर पुढे आहे बघा, ऑस्टिया व ऑस्क्युलम ही शरीर रचनेमधील वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या संघामध्ये आढळते. इझी आहे बघा. पॉरिफेरा जे आहे बघा, पोर्स, पॉरिफेरा हे जे नाव कशातून पडलेले, पोर्स मधून पडलेले. पोर्स म्हणजे काय, छिद्रे. कोणामध्ये असतात, येस, व्हेरी गुड, स्पॉन्जिलियामध्ये असतात. स्पॉन्जेस आहेत बघा, राईट. पॉरिफेरा याचं उत्तर आहे. ओके, ऑस्टिया आणि ऑस्क्युलम जे आहेत दोन वेगवेगळ्या साईजचे जे आहेत छिद्रे असतात, ज्याच्यामधून जे आहे पाण्याचं वहन केलं जातं. तर हे आपल्याला संघ पॉरिफेरामध्ये दिसून येतं. उत्तर काय बघा, 73चं एक आहे. 74 नंबरमध्ये बघा, क्ष किरण जे आहेत यांच्याबद्दल योग्य विधान निवडा. एक्सरे. ओके, आता एक्सरे, त्यानंतर बीटा रे, त्यानंतर गामा रे. ओके, ह्या रे ज्या आहेत या तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयार करून जायच्या आहेत. ओके, निर्वाचनातून जे आहे व्हॅक्यूम मधून प्रवास करतात का, येस करतात. ओके, कोणत्याही प्रकारच्या माध्यमाची गरज लागत नाही. हवा असेल किंवा कोणत्याही माध्यमाची गरज लागत नाही. व्हॅक्यूम मधून जे आहे प्रवास करतात. वेग जो आहे तो प्रकाशा इतकाच असतो, हे सुद्धा सत्य आहे. ओके, द स्पीड ऑफ लाईफ इज इक्वल टू द स्पीड ऑफ एक्सरे. एक्सरेचा जो वेग आहे तो प्रकाशाच्या वेगा इतकाच आहे. ओके, त्यानंतर चुंबकीय क्षेत्रामध्ये विचलन होत नाही, हे सुद्धा ट्रू आहे. म्हणून आपण बऱ्याच वेळेस बघतो जे मेडिसिनल एक्सरे जे केले जातात बघा, तिथे मोठे मोठे चुंबक सुद्धा असतात. तिथे कोणत्याही प्रकारचा इफेक्ट या एक्सरेवरती होत नाही. त्याचा अर्थ काय, विचलन इथे होताना दिसून येत नाही. उत्तर काय असेल याचा, वरीलपैकी सर्व 4. ओके, त्यानंतर 75 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, SI युनिट पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या सर्वसामान्य पूर्व प्रत्ययांच्या योग्य उतरता लावा. आता प्रत्यय लावले जातात बघा, जसं तुम्हाला माहिती आहे नॅनो हा शब्द माहिती आहे. नॅनो का दर्शवतो, लहान गोष्ट दर्शवतो. डेसिमल आहे बघा, बरोबर. तर असे जे पूर्व प्रत्यय लावले जातात यांच्या संदर्भात सर्वात मोठा कोणता आहे आणि सर्वात छोटा कोणता आहे. तर बघा उत्तर काय याचं, 2 नंबर आहे. योटा, झेटा, एक्झा आणि पेटा हे त्याचं उत्तर आहे बघा. 10⁻24 योटा असेल, 10⁻21 झेटा असेल, 10⁻18 जे आहे एक्झा आहे, 10⁻15 15 काय असेल इथं, पेटा आहे. ओके, हा योग्य क्रम यांचा लावताना आपल्याला बघायला मिळतो. जर आपण लहान गोष्टींचा विचार केला, आता हे तर मोठ्या गोष्टीपासून ते लहानपर्यंत झालं, पण जर लहानात लहानांचा विचार केला तर सर्वात खाली काय येणार, सर्वात लहान घटक काय येणार प्रत्ययांमध्ये, पूर्व प्रत्ययांमध्ये. येस, त्याला म्हटलं जातं योक्टो. योक्टोच्या नंतर आहे झेप्टो, झेप्टोच्या नंतर आहे ॲटो, ॲटोच्या नंतर आहे फेम्टो, फेम्टोच्या नंतर आहे पिक्टो आणि पिक्टोच्या नंतर आहे नॅनो. ओके, तर नॅनो सर्वात लहान नसून काय सर्वात लहान, योक्टो आहे बघा. पुढचा जो प्रश्न आहे बघा 76 नंबर, NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड यांचं जेव्हा आपण मिश्रण करतो, एकत्रित यांना आणतो, तर त्याच्यापासून काय तयार होतं. आता ही काय बघा, एक न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे. इथे काय होतंय, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन घडून येते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं ऍसिड, आम्ल किंवा आम्लारी पदार्थ इथे तयार होत नाही. प्रक्रिया कशी आहे, अभिक्रिया कशी आहे, न्यूट्रल पद्धतीची आहे. पण न्यूट्रलिटीमध्ये आपल्याला माहिती आहे बेसिक रूल काय की क्षार आणि पाणी तयार होतं बघा. आणि क्षारालाच आपण काय म्हणतो, NaCl असं म्हणतो. म्हणून हे इथे उत्तर नाही. फक्त पाणी होणार का, नाही. फक्त क्षार होणार का, नाही. तर दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तयार होताना दिसतात, क्षार व पाणी. ओके, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा, गतीचा जो पहिला नियम आहे आपला, फर्स्ट लॉ ऑफ इक्वेशन ऑफ मोशन, याच्यावरती तुम्हाला विचारलेला आहे. उंच इमारतीवरून चेंडू सोडल्यास 8 सेकंदानंतर त्या चेंडूचा वेग किती असेल, वेग तुम्हाला इथे विचारलेला आहे. कोणता फॉर्म्युला आपण इथे यूज करणार, यस बरोबर, v इज इक्वल टू u प्लस at. ओके, v म्हणजे अंतिम गती झालेली आहे, u म्हणजे सुरुवातीची गती आहे, प्राथमिक गती, आणि त्याचबरोबर a म्हणजे त्वरण आहे आणि t म्हणजे इथे टाइम आहे. ओके, आता वेळ जो आहे तो आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे, 8 सेकंदाचा. आता 8 सेकंदाचा वेळ दिलेला आहे, त्वरण आपल्याला दिलेला आहे का, नाही. परंतु जेव्हा कधी इमारतीवरून किंवा वरती फेकल्याच्या नंतर जी काही वस्तू खाली येते त्याच्यावरती ऑटोमॅटिक त्वरण जे आहे ते आपल्याला मोजता येतं. कशामुळे, तर गुरुत्वाकर्षणामुळे, ग्रॅव्हिटी. तर ग्रॅव्हिटीला जनरली आपण किती पकडतो, यस 9.8 मीटर पर सेकंड. म्हणजे 9.8 जे आहे ते त्वरण येणार, याला आपण गुणाकार करणार 8 ने, उत्तर काय येणार आपलं 78.4 मीटर पर सेकंड जे आहे आपला अंतिम वेग जो आहे. म्हणजे 8 सेकंदानंतरचा जो चेंडूचा वेग जो आहे तो आपल्याला इथे मिळणार. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा 78 नंबर. इथे विचारलेला आहे ध्वनीचा वेग हायपरसॉनिक असल्यास हा वेग किती असतो, तर 5 माकच्या पेक्षाही जास्त असतो. इट इज मोर दॅन 5 माक. ओके, इट इज मोर दॅन
5 मार्क. आता इथे महत्त्वाच्या काही गोष्टी लक्षात ठेवा. मार्क म्हणजे काय असतं, 1 मार्क बरोबर 1235 किलोमीटर पर आवर. किती आहे, 1235 किलोमीटर पर आवर. हा जो नंबर आहे हा सुद्धा विचारला जाऊ शकतो. हा पर्टिक्युलर नंबर इथे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण बघतो की सुपरसॉनिक जे आहे बघा, काही विमानं जे असतात, काही जेट्स जे असतात ती सुपरसॉनिक वेगामध्ये चालतात. काही मिसाईल्स आहेत बघा ज्याला आपण सुपरसॉनिक असं नाव देतो. सुपरसॉनिक म्हणजे काय, तर 1 ते 5 मार्कच्या दरम्यान जी काही वेग असेल तर त्या वेगाला काय म्हटलं जातं, सुपरसॉनिक म्हटलं जातं. 5 मार्कपेक्षा जर जास्त असेल तर त्याला हायपरसॉनिक म्हटलं जातं. 1 मार्कपेक्षा जर कमी असेल, इट इज लेस दॅन 1 मार्क, याला काय म्हटलं जाईल, सबसॉनिक असं म्हटलं आहे, सबसॉनिक. ओके, अशा ज्या 3 ते 4 गोष्टी आहेत त्या इथे लक्षात आपल्याला ठेवायच्या आहेत. चला पुढचा प्रश्न आहे 79 नंबर, स्नेलचा नियम. ओके, स्नेलच्या नियमच्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे की स्नेलच्या नियमामध्ये अपवर्तनांक जो आहे कोणत्या पद्धतीने दाखवतात. ओके, स्नेल्स लॉ इन शॉर्ट तुम्हाला विचारलेला आहे. ओके, डायरेक्टली फॉर्म्युला दिलेला आहे. तर पहिलं याचं उत्तर आहे बघा, sin I अपॉन sin R इज इक्वल टू n. n का असते ते स्थिरांक आहे, कॉन्स्टंट आहे बघा. ठीक आहे, इन्सिडेंट रे आहे, I म्हणजे इन्सिडेंट रे, R म्हणजे रिफ्रॅक्टेड रे, म्हणजे अपवर्तन झालेली जी काही प्रकाशाचे किरण आहे त्याला आपण रिफ्रॅक्टेड रे असं म्हणतो. ओके, तर हे जे आहे यांचं विभाजन करून जे आहे आपल्याला स्थिरांक इथे मिळतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा, सेंटीपॉइज एकक खालीलपैकी कशाकरिता वापरले जाते. ओके, तर विषयांतता जी आहे ज्याला आपण विस्कोसिटी असं म्हणतो याच्यासाठी एकक वापरलं जातं बघा, सेंटीपॉइज. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर आपण विचार केला की पृष्ठीय ताण, सरफेस टेन्शनचा एकक काय, तर न्यूटन पर मीटर आहे. ओके, त्यानंतर दाबचा जर विचार केला तर प्रेशरचं काय आहे, यस पास्कल आहे. त्यानंतर बलाचा जर विचार केला तर काय आहे, न्यूटन आहे. ओके, आता विस्कोसिटी म्हणजे एक्झॅक्टली काय असते बघा, विस्कोसिटी कमी असणे म्हणजे काय, इथे प्रसरण जे आहे जास्त होणार. कशाचं, द्रवाचं. जसं पाणी आणि तेल या 2 गोष्टी जर आपण बघितल्या तर मला सांगा, तेल जर आपण जमिनीवरती सोडलं आणि त्याचबरोबर सिमिलरली पाणी जर आपण जमिनीवरती सोडलं तर प्रसरण कशाचं जास्त होईल, पाण्याचं की तेलाचं. बरोबर, पाण्याचं जे आहे प्रसरण हे जास्त होईल. कशाच्या कम्पेअरमध्ये, तेलाच्या कम्पेअरमध्ये. म्हणजे काय, इथे जी विस्कोसिटी आहे, जी विषयांतता आहे ती कशाची जास्त आहे, यस ती जी आहे तेलाची जास्त आहे. आणि त्याचबरोबर इथे जी आहे कमी कशाची आहे, पाण्याची, ती कमी आहे. ओके, तर अशा पद्धतीने जे बघा आपल्याला विस्कोसिटी विषयांतताची कन्सेप्ट जी आहे बघायला मिळते. ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सो कंबाईनची जी टेस्ट 9 आहे त्याचं डिस्कशन आपण बघणार आहोत. हिच्यामध्ये करंट आणि पॉलिटीचे प्रश्न जे आहेत ते आपण बघूयात. सो अशी एक गोष्ट निदर्शनास आली आहे की नंबर ऑफ स्टुडंट जे आहेत ते इनरोल तर आहेत पण ते टेस्ट वगैरे देत नाही आहेत किंवा त्या गोष्टी प्रॉपरली सिरियसली करत नाही आहेत. तर तसं करू नका. आणि सिम्पली कसं असतं बघा की तुम्ही जर प्रॉपर वेळेत ज्या गोष्टी जेव्हा करायच्या तेव्हा केल्या तर तिथून तुम्हाला जे आहे बेनिफिट्स प्रॉपरली मिळतात. सो आपला पहिला प्रश्न जो आहे 36 नंबरचा करंटचा आहे बघा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतात आलेल्या कोणत्या देशाच्या जवळपास 2300 नागरिकांना कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराजांनी आश्रय दिला होता. उत्तर पोलंड आहे बघा. कारण आता आपले पंतप्रधान तिथं गेले होते पोलंडमध्ये आणि तिथं त्यांनी जे आहे एक स्मारक होतं तिथं भेट दिली आणि तिच्यातून हा सगळा सिनेरिओ समोर आला होता बघा. ओके, सो पुढचा जो प्रश्न आपला 37 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या देशात कैद्यांचा दर जगातील सर्वात कमी आहे. याचं उत्तर असं आहे नेदरलँड. नेदरलँड हा जो देश आहे या देशामध्ये कैद्यांचं जे प्रमाण आहे बघा तर ते नियर अबाउट 0% गेलेलं आहे. यांचे ते तुरुंग आहेत यांनी दुसऱ्या देशांना ते तुरुंग जे आहेत तर ते भाड्याने दिलेले आहेत. तिच्यामध्ये हॉटेल्स वगैरे अशी परिस्थिती आहे. आणि एकीकडे आपल्याकडं जे आहे बऱ्याच ठिकाणी तुरुंगामध्ये जागा नाही आहे, रिसोर्सेसचे जे आहेत प्रश्न आहेत. सो त्या देशांनी ज्या पद्धतीने जे आहे बघा गुन्हे आणि गुन्ह्यांसंबंधीच्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज केलेल्या आहेत तसं आपण करणं अपेक्षित आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याने शाळांमधून गुड मॉर्निंग असं अभिवादन करण्याऐवजी हा जो इंग्रजी प्रघात आहे तो इंग्रजी प्रघात त्यांनी बंद केलेला आहे आणि त्याच्या जागी जय हिंद म्हणण्याचे निर्देश दिलेले आहे. सो 38 नंबरचा जो प्रश्न आहे बघा याचं उत्तर जे आहे तर ते हरियाणा आहे. हरियाणा हे जे राज्य आहे या राज्याने हा प्रघात जो आहे तो बंद केलेला आहे. जय हिंद म्हटलं गेलं पाहिजे असं म्हटलेलं आहे बघा. म्हणजे तुम्ही शिक्षकांना वगैरे ज्या वेळेस अभिवादन करता स्कूलमध्ये तर मग गुड मॉर्निंगच्या जागी जे आहे जय हिंद म्हणा. लडाखमध्ये किती नवीन जिल्हे स्थापन करण्याची घोषणा अमित शहा यांनी केलेली आहे. सो लडाखमध्ये जे आहे तर
नव्याने 5 जिल्हे स्थापन करण्याची घोषणा जी आहे तर ती करण्यात आली बघा. हिच्यामध्ये वेगवेगळे 5 जे आहेत त्याच्यामध्ये जस्कर म्हणून एक आहे, त्याच्यानंतर द्रास आहे, श्याम आहे, त्याच्यानंतर नुब्रा आणि चांगथांग असे 5 जिल्हे नव्याने तिथं होतं ना. ऑलरेडी 2 होते, सो 2 अधिक 5 7 झालेले आहेत बघा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह आणि घटस्फोटाची नोंदणी अनिवार्य करण्यासंबंधी विधेयक सादर केलं, तर उत्तर आहे आसाम. सो 40 नंबरचा जो प्रश्न आहे आपला, तर आसामनी जे आहे हे केलेलं आहे बघा. आणि इथं जे आहे 3 नंबर जे आहे आपलं आसाम, त्यांनी जे आहे मुस्लिम धर्मासंबंधी हा निर्णय घेतलेला आहे बघा. त्याचबरोबर जे आहे भारतामध्ये एकूण किती रामसार स्थळं आहेत असा प्रश्न आहे. सो भारतात सध्या 85 रामसार स्थळं आहेत, 85. ऑगस्ट 2024चा जर विचार केला तर ते आहे बघा. ऑगस्टमध्ये 3 रामसार स्थळं जी आहेत तामिळनाडूमधलं जे आहे नंज नारायण पक्षी अभयारण्य आणि काझुवेली पक्षी अभयारण्य, आणि एक जे आहे बघा मध्य प्रदेशमधलं तवा जलाशय जे आहे, असे 3 वाढले होते 82+3. सो आता सध्या जे आहे आपल्याकडे 85 रामसार स्थळं आहे. खालीलपैकी कोणत्या देशात गोट प्लेग नावाचा संसर्ग निर्माण झाला, तिच्यामुळे तिथल्या शेळ्या मेंढ्यांना जे आहे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. सो याचं उत्तर जे आहे तर ते ग्रीस आहे बघा. ग्रीस हा जो देश आहे या देशामध्ये प्रॉब्लेम्स सुरू झाले होते आणि तिथला जो काही पशुपालक आहे त्यांना प्रॉब्लेम आलेत बघा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाले. त्याआधी किती भारतीयांनी हे पद भूषवलं आहे, तर याचं उत्तर जे आहे तर ते 4 आहे बघा. याआधी जे आहे 4 भारतीयांनी हे पद जे आहे भूषवलेलं आहे. ओके. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे, महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखलं जाणारं जे ठिकाण आहे बघा, तर यामध्ये पाथरपुंज हे गाव समोर येतं. आणि हे पाथरपुंज गाव कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे असा हा प्रश्न आहे, तर पाथरपुंज साताऱ्यामध्ये आहे. ओके. सो आन्सर इज सातारा. त्याच्यानंतर जे आहे खालीलपैकी कोणत्या राज्याच्या दिशा कायदा 2019च्या धर्तीवर महाराष्ट्राने शक्ती गुन्हेगारी कायदा जो आहे ते सुधारित विधेयक पारित केलं होतं. आंध्र प्रदेश जे आहे बघा, AP दिशा कायदा, आंध्र प्रदेश दिशा कायदा असा तो आहे आणि त्याच्या बेसिसवर आपण हे केलेलं आहे बघा. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या मुलींसाठी लेक लाडकी योजना जी आहे तर ती आणली होती. सो जिल्हा बँकेने अशा पद्धतीने जे आहे गोष्टी करणं, तर तिच्यामध्ये जे आहे सांगली जिल्हा बँक जी आहे तिने अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या मुलीसाठी जे आहे लेक लाडकी योजना आणली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होण्यात कोणतं राज्य जे आहे तर ते आघाडीवर आहे. सो 47 नंबर जे आहे हा प्रश्न जो आहे बघा आपल्याला विचारात टाकण्यासारखा आहे. महाराष्ट्राचं उत्तर आहे महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्य आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करता येतं, ही नक्कीच जी आहे अलार्मिंग गोष्ट आहे बघा. जागतिक सिंह दिवस कधी साजरा केला जातो? 10 ऑगस्ट रोजी जो आहे जागतिक सिंह दिवस जो आहे तर तो साजरा केला जातो. तमिलगा वेत्री कळघम हा पक्ष अभिनेता विजय याने कोणत्या राज्यात सुरू केला? उत्तर आहे तमिळ. तुम्ही शांततेने जरी वाचलं तरी तुम्हाला डील होतो बघा. तमिळ वेत्री कळघम जो आहे सो तमिळनाडूसाठी आहे. ओके. महिलांचं लग्नाचं वय 50 वरून 21 करणारं राज्य खालीलपैकी कुठलं आहे? आन्सर इज हिमाचल प्रदेश. हा एक मोठा निर्णय आहे बघा आणि तिच्यामुळे तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहे. इथून पुढचे राज्यघटनेचे जे प्रश्न आहेत बघा, सो राज्यघटनेचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे आपला तो आहे खालीलपैकी कोणी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला? तर उद्दिष्टांचा ठराव जो आहे संविधान सभेमध्ये मांडला गेला होता तर तो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेमध्ये जे आहे जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे उद्दिष्टांचा ठराव जो आहे तर तो मांडला होता. आणि हा उद्दिष्टांचा ठराव त्यांनी जो मांडला होता तर तो 13 डिसेंबर 1946 रोजी मांडला होता बघा. सो आन्सर जे आहे जवाहरलाल नेहरू. खालीलपैकी संविधानातील कोणती कलम 26 नोव्हेंबर 1946 रोजी जी आहे ती लागू झाली होती? तर याचं जे उत्तर आहे बघा 380, 393, 360, 324 हे सगळेचे सगळे 26 नोव्हेंबरलाच लागू झाले. म्हणजे आपलं संविधान लागू झालेलं आहे 26 जानेवारी 1950. त्या आधीच काही कलम जी आहेत तर ती इथं लागू झाली होती. हिच्यामध्ये बघा 5, 6, 7, 8, 9. ओके. त्याच्यानंतर जे आहे 60 इथं आहे बघा, 324 पण याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर 366 हे कलम एक लागू झालं होतं. त्याचबरोबर जे आहे 367 कलम लागू झालं होतं. 379 कलम जे आहे ते लागू झालं होतं. 380 बघा इथं आहे 380 जे आहे ते लागू झालं होतं. 388 लागू झालेलं होतं. त्याच्यानंतर जे आहे 391, 92, 93 जे आहे 93 इथं आहे, 391, 392. सो एवढी सगळी कलमं जी आहे ती पाठ पाहिजे जी 26 नोव्हेंबरलाच लागू झाली होती.
त्याच्यानंतर खालीलपैकी कोणतं प्रतीक चिन्ह हे संविधान सभेसाठी वापरलं गेलं? सो याचं उत्तर जे आहे हत्ती. हत्ती हे प्रतीक जे आहे तर संविधान सभेसाठी वापरलेलं आहे. त्याचबरोबर पुढचा जो प्रश्न हा बघा, खालीलपैकी कोणत्या देशाच्या संविधान निर्मितीचा कालावधी जवळपास 9 वर्षे इतका आहे? सो असा कुठला देश होता की ज्यांनी नियर अबाउट 9 वर्ष घेतलेत? आन्सर इज ऑस्ट्रेलिया. अमेरिकेचं सगळ्यात कमी जे आहे बघा 4 मंथ, 4 महिन्यांमध्येच अमेरिकेने जे आहे गोष्टी डील केल्या होत्या. कॅनडा जे आहे याच्यामध्ये ते आहे 2.26 इयर जे आहे, ओके, 2.26 वर्ष. आणि दक्षिण आफ्रिका जे आहे तर यांनी 1 वर्षामध्ये त्यांचं संविधान बनवलेलं आहे. तुमच्यासाठी प्रश्न आहे बघा, कमेंट बॉक्समध्ये सांगा भारताचं जे संविधान आहे ते संविधान किती कालावधीमध्ये जे आहे तर ते बनलेलं आहे. खालीलपैकी कोणते मूलभूत अधिकार केवळ भारतीय नागरिकांना उपभोगता येतात? तर याच्यामध्ये कलम 15, कलम 16, कलम 29, 30, कलम 19, याच्यामध्ये 21चा समावेश नाही. सो उत्तर जे आहे अ, क, ड, ई जे आहे. 55 नंबरचा जो प्रश्न आहे बघा तुमचा, सो तिच्यामध्ये जे आहे भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार 15, 16, 19, 29, 30. ओके, म्हणजे ते फक्त भारतीय नागरिकांना आणि बाकी उरलेले मग जे आहेत तर ते दोघांना. तिच्यामध्ये पण 17 बाजूला काढावं लागेल आपल्याला. भारतीय संविधानातील कोणत्या कलमात केंद्र शासनाला कार्य सोपवण्याचा अधिकार राज्यांना दिलेला आहे? जर एखादं कार्य आपल्याला केंद्राला सोपवायचं असेल राज्यांद्वारे 258A जे आहे. कलम पाठ पाहिजेत, पार्ट्स पाठ पाहिजेत बघा तुम्हाला. राष्ट्रपती राजवटीचा अधिकतम कालावधी 3 वर्षाचा असतो, बरोबर आहे. राष्ट्रपती राजवटी दरम्यान नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर कोणताही परिणाम होत नाही, हेही बरोबर आहे. उत्तर जे आहे अ आणि ब. मूलभूत हक्कांवर परिणाम नॅशनल इमर्जन्सी 352च्या वेळेस होतो बघा, 356 मध्ये होत नाही. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 8वा प्रश्न जो आहे बघा, विधानसभेत जास्तीत जास्त 500 आणि कमीत कमी 40 सदस्य, तर नाही इथं 60 पाहिजे तुम्हाला, 500 आणि 60. आणि इथं जे आहे विधान परिषद जास्तीत जास्त 250 नाही, विधानसभेच्या तुलनेत 1/3 किंवा कमीत कमी 40 सदस्य असं हे असणं अपेक्षित आहे बघा. दोन्ही स्टेटमेंट तुमचे चुकीचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, उच्च न्यायालयाच्या संरचना, स्वातंत्र्य, अधिकार क्षेत्र, अधिकार, कार्यपद्धती राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये नमूद आहेत? आपलं जे हायकोर्ट आहे बघा, त्या हायकोर्टाच्या बाबतीमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आर्टिकल 214 to 231 या याच्यामध्ये आहे. आणि याचं उत्तर जे आहे तर ते 6 आहे बघा, भाग 6. ओके, सो खालीलपैकी कोणत्या कलमात पंचायत सदस्यत्वाबाबत अपात्रतेचे निकष जे आहे तर ते दिलेले आहेत? 243F जे आहे, 243F अपात्रता जे आहे. आणि हिच्यामध्ये बघ 243D जे आहे बघा, हे कशा संबंधी आहे तर हिच्यामध्ये जागांचं आरक्षण जे आहे ते सांगितलेलं आहे, रिझर्वेशन जे आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे 243 हे काय, ग्रामसभा. ओके, आणि त्याच्यानंतर जे आहे 243K जे आहे तर हे निवडणुकांसंबंधीचं जे आहे प्रोव्हिजन याच्यामध्ये केलेलं आहे. जिल्हा नियोजन समिती जी असते बघा, तिच्या सदस्यांची निवड जिल्ह्यातील जिल्हा पंचायत, जिल्हा नगरपालिकांच्या निवडून आलेल्या सदस्यांमधून करायची जी आहे तरतूद आहे, तर ती किती आहे बघा, 4:5. सो आन्सर जे आहे 4:5 जे आहे बघा. खालीलपैकी कोणत्या कलमात महानगर नियोजन समितीबद्दल तरतूद आहे? 62 नंबरचा जो प्रश्न आहे बघा. सो महानगर जे आहे नियोजन समिती 243ZE जे आहे. आता हे 243ZD जे आहे तर याच्यामध्ये जिल्हा नियोजन समिती आहे बघा, इथं जे आहे जिल्हा नियोजन समिती. ओके, तर त्याचा रेफरन्स आहे. त्याच्यानंतर जे आहे वित्त आयोग जे आहे 243Y वित्त आयोग. त्याच्यानंतर जे आहे सदस्य अपात्रता जे आहे बघा. ओके, सदस्य अपात्रता. सो हा एक रेफरन्स आहे. त्याच्यानंतर जे आहे खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात प्रशासकांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी मंडळ जे आहे ते कार्य करतं? सो इथं जे आहे लडाख जे आहे तिथं जे आहे बघा प्रशासक असतात. बाकी मग चंदीगड असेल, लक्षद्वीप असेल, दादरा नगर हवेली, दमन दीव जे आहे इथं सर्व दूर जे आहे कोण असतं, नायब राज्यपाल याच्यामध्ये असतात. सो हा एक रेफरन्स जो आहे तर तो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा 64 आणि 65 जे आहे. ओके, 64 नंबरचा प्रश्न जो आहे राज्य महाअधिवक्ता जे असतात बघा तर त्यांच्या बाबतीतला हा प्रश्न आहे. राज्य महाअधिवक्ता जो आहे तर तो सर्वोच्च विधी अधिकारी राज्यातला आहे आणि त्याचा कार्यकाळ जो आहे तर तो तुम्हाला दिलेला आहे 5 वर्ष जे आहे. ओके, सो याचं उत्तर जे आहे तर ते एक असं आहे बघा.
सर्वोच्च विधी आहे बघा, त्यात काय वाद नाही, ॲडव्होकेट जनरल, पण त्याचा कार्यकाळ 5 नाही, तो निश्चित नाही आहे बघा की एवढाच असेल. सो कार्यकाळ निश्चित नाही. सो उत्तर तुमचं फक्त एक आहे. हिंदी भाषा विकास मार्गदर्शक सूचना कशामध्ये दिलेल्या आहेत, तर हा प्रश्न ऑलरेडी बऱ्याचदा विचारलेला आहे. कलम 351, 350 आता बघा 350 काय आहे, मातृभाषेतून शिक्षण. 350B काय आहे, तर त्याच्यासाठी मायनॉरिटी ऑफिसर जो असतो लँग्वेजसाठी, लिंग्विस्टिक ऑफिसर. आणि 351 तुमचं उत्तर आहे बघा. सो तुम्हाला येत्या काळामध्ये जे आहे मागचे जर पेपर बघितले, कलम, त्याच्यामधले भाग, अशा महत्त्वाच्या गोष्टी, त्यातल्या त्यात स्टेट ओरिएंटेड पॉलिटी जे आहे तिच्यावर फोकस असणं गरजेचं आहे. सो तुम्हाला जर काही याच्यामध्ये इश्यू असले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा, त्याच्यावर आपण काम करू शकतो. सो थँक्यू ऑल ऑफ यू. भेटूयात उद्या नेहमीप्रमाणे. आणि इतर जे आहेत डिस्कशन्स करंट्स जे आहे तर ते चालू आहेत बघा. सो ते नक्की करा जेणेकरून 5 जानेवारीला तुम्हाला जे आहे तर ते बेनिफिट होईल. धन्यवाद.